मंडळी, आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच सकाळ प्रस्तुत स्वास्थ्यम जो उपक्रम आहे तो राबवला जातोय आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे दिग्गज आहेत त्यांचे विविध सेशन्स होत आहेत आणि आता माझ्यासोबत आहे माँ हंसा जी। बहुत बहुत स्वागत है आपका। और सबसे पहले योग गुरु आणि लेखक म्हणून त्या लोकप्रिय आहेत आणि योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका आहेत आणि जे योग फॉलो करता आहेत, योग करता आहेत, त्यांच्यासाठी माँ हंसाजी खूप महत्त्वाचं आणि तुमचं योगदान आहे। लेकिन जो हाउस वाइफ्स है खास करके जो योग में पूरी तरह से नहीं आ पाते हैं या फिर मोक्ष जो है ये सब चीज़ें नहीं कर पाते, लेकिन आपके माध्यम से उन्हें जो सहायता मिली है वो काबिले तारीफ है। तो सबसे पहले उसके बारे में मैं जानना चाहूँगा। देखिए ना, मी मराठीमध्ये बोलू. यस मी अर्ध मराठी हिंदी मिक्स करून बोले. हाऊसवाईफ कुठे वेळ असतं त्यांना. त्यांना स्वतःची काळजी पण घ्यायला वेळ नाही आणि परिवारमध्ये सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःला ते विसरूनच जातात. तर आधी तर हाऊसवाईफनं हे कळलं पाहिजे की फर्स्ट ड्युटी इज ड्युटी टुवर्ड्स युअर सेल्फ. स्वतःची काळजी घेणी, काळजी घेतली ते तुमचा पहिला धर्म आहे, कर्तव्य आहे. तेच जर तुम्ही नाही केलं तर दुसरे सगळे तुम्ही करता ते खोटं करताय, नाही होणार, बरोबर, अधर्म होणार. आणि म्हणून योगमध्ये हे लिस्ट दिली आहे. फर्स्ट ड्युटी स्वतःसाठी, सेकंड आपले ज्यांच्याबरोबर तुम्ही राहता त्यांच्याबरोबरची, थर्ड तुम्ही जिथे काम करता आणि जे सगळी लोक तुम्हाला काम करण्यात मदत करतात त्यांचे प्रती, फोर्थ तुम्ही जिथे राहता आजूबाजूची लोक, नेबर्स, हे तेव्हा ड्युटी आहे तुमची त्यांच्या प्रती, फिफ्थ सोसायटी, नेशन, ह्युमॅनिटी, अशी ही हायरार्की आहे. हे अशी सगळी ड्युटी आहे. तर योगमध्ये आम्ही हेच सांगतो का स्वतःची काळजी घेतली पाहिजे, पण असं नाही आहे का स्वतःची काळजी घेण्यामध्ये जास्त वेळ घालवणे. सकाळी उठल्याबरोबर लांब श्वास घेऊ शकत नाही का? सकाळी उठल्याबरोबर शरीराला थोडं ताणू शकत नाही का? थोडे हातपाय वर करू शकत नाही? बेडमध्येच हे सगळं करा आणि मगच उठा. तसंच तुम्ही आंघोळ करायला गेले तेव्हा आंघोळ करताना पण उठा, बसा, बाजूमध्ये जा, हे करा, ते करा. शरीराला ऍक्टिव्ह होऊन आंघोळ करा. म्हणजे असं डल पाणी आला, साबू लावला, साबू काढला, असं नाही. हे शिकून घ्यायला पाहिजे कसं आंघोळ करायची. मी तर हे सगळं शिकवते. आंघोळ कशी करायची ते सगळं करा. म्हणजे थोडा तर शरीरचं हलनचलन झालं. आणि दिवसात हे जे मनाची स्थिती आहे ना, एकदा सगळं काम संपू दे, मग मी आरामात बसून आणि मग थोडे आसनं करणार, ते शक्यच नाही. काम केव्हाही संपत नाही. काम एक नंतर एक येतोच. म्हणजे काम करताना मध्ये 5 मिनिटं काढून थोडं काय करून परत काम करा, हे करता आलं पाहिजे. ऑफिसमध्ये पण हेच आहे. ऑफिसमध्ये तुम्ही काम करता तेव्हा काम मध्ये 1-2 मिनिटं जरा श्वास घ्या, उठा, बारीकडे जा, थोडं लांब काहीतरी बघा. कारण आपण कम्प्युटरमध्ये जवळचीच वस्तू बघत असतो, तर ऑप्टिक नर्वमध्ये टेन्शन असतं. लांबची वस्तू बघितली तरी ते रिलॅक्सेशन होतं. तर ते किती वेळ लागतं? 2 मिनिटं, पण ते लक्षात घेऊन केलं पाहिजे. अशी जर सवय लावली, असं स्वभाव का मला माझी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे, दुसरं कोणी करू शकत नाही. कुठली मेडिसिन तुम्हाला प्रॉब्लेमनी बाहेर काढू शकत नाही. ते मेडिसिन तुम्हाला जगा जीवनमध्ये जगण्यात मदत करू शकतो, तुम्ही करा. पण प्रॉब्लेम जर झाला त्याला बाहेर काढायचं ते स्वतः आपणच करू शकतो. माझे शरीरात जे काय घडलं आहे, का माझ्या शरीरात प्रॉब्लेम आहे ते मलाच कळलं पाहिजे. मला का मला डोकं दुखलं, तर का आज माझं पोट खराब झालं ते मला बघितलं पाहिजे. मला स्वतःच ज्ञान पाहिजे, स्वतःचं नॉलेज पाहिजे. तर हे सगळं थोडं शिकून घेतलं ना आणि स्वतःची काळजी घेतली तर गृहिणी आणि सगळे व्यवस्थित राहणार, पूर्ण परिवार व्यवस्थित राहणार. श्वास घेणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यात 70 ओलांडलेल्या हंसाजी, त्यांचा फिटनेस आणि हे सगळं आपल्याला प्रभावित करणारं आहे. पण सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करतच असता. नियरिंग 80. हो, आय एम 77 संपलं, आता 78 वर. पण तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करता. पण तुमचं रुटीन काय असतं मॅम?
सिम्पल रुटीन असतो. सकाळी 5 वाजता उठणे, बेडमध्ये जे सगळे आसनं करून घेतली, 6 वाजेपर्यंत थोडा मेडिटेट केलं, सगळं बेडमध्ये, म्हणजे घरात कोणाला माहित नाही मी माझ्या बेडमध्ये आहे. आणि मग उठली आणि मग गरम पाणी सकाळचं थोडा पाणीमध्ये आज, कारण हे कोरोना नंतर जरा हव्यामध्ये पण टेन्शन आहे आणि इन्फेक्शन जास्तच आहे, रेस्पिरेटरी सिस्टम डिस्टर्ब होतो, म्हणून एक गरम गरम पाणी, त्याच्यात लिंबू, म्हणजे लिंबूचं पाणी, त्याच्यात हळद, त्याच्यात हे आपलं काय म्हणतात त्याला, सूट, ड्राय जिंजर पावडर, सुंठ, आणि त्याच्यात दुसरा आहे आवळा, कारण विटामिन सी खूप हाय असतो आवळेत आणि तो इम्युनिटी वाढवतो. आवळा टाकला, पाहिजे तर सिनेमन थोडा टाका. सिनेमन म्हणजे तज. तजला काय म्हणता मराठीमध्ये? दालचिनी म्हणतात. दालचिनी. दालचिनी थोडंसं पावडर टाका आणि त्याला ते घ्या सकाळी, म्हणजे इट वुड बी लाईक अ इम्युनिटी बूस्ट. हे झाला इम्युनिटी राहणार. सगळ्यांना कोरोना झाला, मग आम्हाला कोणाला कोरोना झाला नाही. मला नाही, आमच्या इन्स्टिट्यूटच्या पूर्ण परिवारमध्ये नाही. माझी आई अजून आहे आणि शी इज 98 year old, 97 तिची झालेली, व्हेरी हेल्दी अँड फाईन. माझे ग्रेट ग्रँड चिल्ड्रन आहेत, एक 3 वर्षाची, एक 6 वर्षाच्या, सगळे व्यवस्थित, कोणाला काही झालं नाही. तर हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही जरा थोडे वेळेने स्वतःची काळजी घेता. वेळेवर आम्ही खातो, टाइम फिक्स आहे खाण्याचा. जर भूक नाही लागली तर खात नाही, फक्त लिक्विड घेतो. एव्हरी फूडमध्ये सॉलिड आणि लिक्विड दोन्ही पाहिजे. तर सकाळी सॉलिडमध्ये ड्रायफ्रुट्स घेणार, बदाम, पिस्ता, 2 पिस्ता, 5 बदाम रात्री भिजवून. मेथी घेणार, मेथी बरी असते, डायबिटीज हो नसो पण मेथी पोटात गेली तर बरं असतं. तर रात्री भिजवून ठेवायची आणि ते सकाळी घेऊन टाकायची, चावून टाकायची. ते सकाळी घेऊन आणि ब्रेकफास्ट करा. ब्रेकफास्टमध्ये ड्रायफ्रुट्स. आणि दुसरा जर खायचंच असेल तर, मी नाही खात पण आता पण खायचंच असेल तर उपमा बनवा का पोहे बनवा का, अतिशय चांगलं आहे पोहे. उपमा बनवा, इडली असेल, डोसा असेल, हे सगळं बरं असतं. मी इडली थोडीशी खाऊन टाकली, हे सगळं होतं. आणि उकाळा काहीतरी प्यायला ग्लास भरून. तर चहा कॉफी वगैरे नाही, त्याच्याऐवजी हर्बल टी. पाणी उकळा, त्याच्यात आला टाका, अद्रक आणि तुळशीची पालं टाका थोडी, हिरवी चहाची पालं टाका थोडी, त्याला उकळून घ्या आणि ते गाळून, पुदिना, जर गरमी असेल तर पुदिन्याची पालं टाका उकळून, आणि त्याच्यात मग पाणी मध्ये मिक्स करून आणि पिऊन टाका. दूध अर्धा हे असं ग्लास भरून, हे हर्बल टी झाली. हे सकाळी ब्रेकफास्ट झालं. लंचमध्ये ताक आणि भाजी, चपाती आणि ताक, किंवा डाळ भात आणि ताक, किंवा डाळची जागावर स्प्राउट्स, मूग असेल का मटकी असेल का चणे असेल, मसूर असेल, काही असो, आणि भाजीमध्ये किंवा सॅलड जर काय खात असेल तर सॅलड असेल. हे लंच झालं. संध्याकाळी नाश्त्यात परत काहीतरी खायचं असतं, मंचिंग. एक थोडंसं चणे खाऊन टाकले, रोस्टेड चणे, किंवा मखाने असतात, आता मखाने पॉप्युलर झाले, ते खाऊन टाकले. असं काहीतरी. हे पोहे, म्हणजे नाही, कुरमुरे काय म्हणतात, कुरमुरे आणि शेंगदाणे, शेव आणि कुरमुरेच्या सुकी भेळ समजा ना, ते खाऊन टाकलं आहे. आणि ग्लास भरून लिंबू पाणी प्यालो. आणि डिनरमध्ये बिग मोठा बॉल सूप घेतला आणि खिचडी, त्याच्यात अर्धा चम्मच तूप टाकले. खिचडी खा. खिचडी पण भात थोडा, पण व्हरायटी ऑफ डाळ जास्त, मुगाची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि थोडा भात, असं करून त्याची खिचडी बनवली, म्हणजे प्रोटीन चांगलं मिळून जाईल. आणि असं सगळं आमचा नाश्ता असतो. इथेच सगळी व्हरायटी. तर वेळेवर खाणे, भूक नसेल तर फक्त लिक्विड घेणे, थोडंच खाणे, कारण 4 तास नंतर परत खाणार आहोत. हे सगळे नियम आमच्या घरात असतात सगळ्यांचे.
पण तुम्ही इतक्या महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत आणि फायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या या निमित्तानं सांगितल्या, तर त्यासाठी धन्यवाद. आणि स्वास्थ्यमच्या माध्यमातून तुमचं सेशनही होतंय, तर अनेक जण जे आहेत त्याचा आस्वाद घेतील आणि तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे त्या निमित्तानं. खूप खूप धन्यवाद मॅम. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.